होय. ऐक ना, आता काय झालंय, लग्न झालंय पण असा आपल्याला म्हणावा असा टाइम भेटा नाही. तेच तर, आणि सगळे घरी असतात ना, त्याच्यामुळे आपल्याला एकांत भेटतच नाही. अरे रात्रीचं पण झोपाय जायचं म्हणलं तरी कोणतरी येऊन दरवाजा वाजवतोय, गाय उठली, शेजाराचा कोणाचा बांध पेटला, कुठं काय झालं. तेच तर, आणि आजींना जरा नाही का खोकल्याचा पण प्रॉब्लेम आहे ना, तर सारखं खोक 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 करत असतात. आता मला कसं वाटत होतं आपण कुठतरी बाहेर फिरायला जावं, पण आता घरची जाऊन द्या ना. तेच तर, रानातले काम ते हे राहतील ना, म्हणून तसं घरचे काय जाऊन होते द्यायला. रात्रीचं पण आपल्याला भेटता ना, पण मला कधी कधी असं वाटतं की असं तू जवळ आली पाहिजे, म्हणजे होऊन स्वतः होऊन. आणि काय आपण आहे ना, आता घराकरता आपलं भेटणंच होत नाही, आपण काय करत जाऊ, दुपारच्याला येत जाऊ आणि रानात चौकीकडे असं गावात आहे, पलीकडे ऊस आहे, ऊसातच भेटून माघारी घरी जात जाऊ. बघा ना, आपण नवरा बायको असून सुद्धा आपल्याला लपून छपून भेटावं लागते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं. तेच तर, कसे दिवस आले ना आपल्यावर. आणि आता काय आता इथं भेटावं तर काय कुणी काय म्हणायचं, ह्याला हे नवरा बायको इतकं ह्यांचं लफड आहे, मला हेच कळणार. असं एखादा नवीन माणसाने बघितलं ह्यांना त्यांना वाटतं लफडच आहे आपलं. तेच तर, नवरा बायको असून आपल्याकडे लायसन असून आपण असं म्हणलं ते मला बरोबर वाटत. तेच तर, ते आहेच, पण काय करणार, सगळ्यांच्या मर्जीने चालावं लागतं ना. सगळ्यांची मर्जी बघता बघता आता एक तर वर्ष 2 वर्षांनी तर आपण वय होत चाललं की आपल्याला परत काय गोष्टी म्हणजे समजून घ्या तुम्ही काय म्हणतोय ते. बरोबर, समजू शकते मी. मग आता काय झालं, तुम्हाला मुलगी पाहिजे का मुलगा पाहिजे? मला तुला काय पाहिजे तर पहिली तर मला वाटतं मुलगीच व्हावं, आहे का नाही? का हो, असं का वाटतंय? अरे असंच आपलं आता जवळच आपण येत नाही, मला मुलगी मुलगा मला नाही वाटत 4-5 वर्ष काय होईल म्हणून. मला तर मुलगा पाहिजे, कारण की तुमच्यासारखा क्यूट क्यूट. अरे पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात ना, असं नुसतं म्हणून मुलगा होत असतो का? हा ते आहेच, देवाकडे मागितलं की देव मुलगा देत असतो, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बरोबर आहे तुमचं, पण टाइमच भेटत नाही तर प्रयत्न कुठून करायचे? आता ऐक, आपल्याला प्रयत्न आहेत ना रानात येऊनच करावं लागणार आहे. ईश्वर काय काय तुमचं, येड आहे काय तू? हा मग कुठे घरी घरी आहे का, भेटतोय का टाइम? नाही मस्त पैकी इथं प्रयत्न करायचं आणि जायचं घरी. तुझी काय इच्छा आहे मग? माझी जसं तुम्ही म्हणताल तसंच. तसं मग आता काय करू, आपण एका वर्षात पाळणा हलू, जायचं का मग उसात? चल ना, जाऊ प्रयत्न करू. हो तुझं एक लग्न झालेलं का, तुला कळतं का? सांगते, ये बसून बोलू. काय तुमच्या दोघात चाललंय, मला तर बसायला बी लाज वाटायला लागली. बस काय लाज वाटाय, अरे काय झालंय, आता लग्नाला आमचं झालंय 4 महिने बरं का, आणि आम्हाला काय झालंय एकटापणाच भेटला नाही. रातच्याला घरात झोपाय गेलं ती म्हातारी कधी म्हणती, ती आजी आमची रातच्याला खोकती गोरती, रातच्याला म्हणती मला बाहेर बी वाटते, मला येऊन न्यायला आलं, मला घरात झोपू द्या. झालं आम्हाला जवळच नाही, घरात आमची येऊन आमच्या दोघांच्या मध्ये, त्याच्यामुळे आम्हाला अशी प्रायव्हसी एकांत भेटतच नाही. आम्ही कसं ठरवलं आज थोडे दिवस ऍडजस्ट, काय ऍडजस्ट करतो, आमची जॉईंट फॅमिली लय अवघड आहे. मग आता आम्ही काय म्हणलं, आपलं दुपारच्या येत जाऊन जरा रानातच आपलं भेटत जाऊ. येडा झाला का काय, डोक्यात खोळा फिळा का, पावड का काय, रानात कुठं असतं का? काय होईल तुला माहिती का? मस्त माहिती, मला एखाद्याने बघितलं, पण आता मला सांग बरं, लग्नाला एवढा दिवस झाले जर नवरा बायकोच्या जवळच गेला नाही तर पोरं कशी होत्या? मी होतो तुझा मित्र म्हणून झालं, मी तुला समजून सांगतोय, दुसरा कोण असतं तर बघितलं असतं का? त्याने काय म्हणलं? आता बघ, आता झालंय माझं 30 वय बरं, बसला असतं गपचिप बघत, बघायला बसू 30 वय झाली. आता आमची ती म्हातारी 10 वर्ष आजी मरायची नाही, 40व्या वर्षी जर आम्ही जवळ आलो आणि पोरग झाले, आम्ही मरायच्या आधी पोरग 15 वर्षाचं व्हायचं नाही. म्हातारीला एखादी खोली फिली काढून दे तुझ्यासाठी, बघ नाही त्या एखादा पडदा फिरता लाव बाबा घरात. अरे आता दुसरी रानात नको का काय करू? आता गोट्यापाशी नाही का खोली, म्हातारी म्हणते नाही मला ह्याच खोलीत, आता गोट्यापासल्या खोलीत तरी आम्ही कसं झोपू? एवढी तरणीसाठी पोरगेला का तिला घेऊन तू रानात असलं काय बी करणार? हे गाव आपलं एक काही सोपं गाव आहे का? कुत्र्याच्या पुढचं गाव आहे. नाही तू पण बरोबर बोलतोय, तुला माहित नाही का गावातली लोक, गावातली माणसं, त्यांच्या समोर तू असलं करणार का? बरोबर आहे भाऊजींचं, पण आता मग काय करणार तरी काय, आम्हाला एकांत भेटतच नाही. लय काय होत असेल तर एखादी झोपडी बिपडी टाका राहणार बाबांनो, पण असलं ऊसातन फिसातन काय बी कुठं बी करू नका का? नाही आपण काय करू, आता म्हातारीला जे खोली बांधू, सगळ्यात सोपं आपली खोली जाऊन देतो 2 असं आपले 4 महिने गेले, आता एक 15-20 दिवसात त्या मिस्त्रीला सांगतो, 15-20 दिवसात आपली खोली तयार होईल. अरे तुझं लग्न झालंय, तू घरकुलासाठी बघ, घरकुलाचं चाललंय सर्वे, घरकुल करून घे. अरे घरकुल मंजूर आहे, मंजूर आहे, घे ना करून. ते मंजूर करून आता आपल्याला काही बँकेतले पैसे काढून टाकून म्हातारीला पत्र्याची खोली इकडे काढून घेऊ. पटकन एक खोली काढ, त्याला जोडून आणि म्हातारीला त्याच्यात टाकून. नाही बरं झालं तू सांगितलं, तुझ्या दुसरा असता तर गंमत बघत बसला असता.
गपचिप बघितला असता काय व्हिडिओ काढेन कुठं दाखवीन ह्याला त्याला हे तुझी तर तेव बघायचा अख्ख्या गावाला बी दाखवायचं असलं कुठं असतंय का त्या बोल की ते म्हणतात ना मित्र असा तुझ्यासारखा तो आमचं डोळं उघडलं खरंच. आता इथून पुढे आम्ही कधीच असलं काही करणार नाही. उगा एखाद्याने बघितलं व्हिडिओ काढला तर मोकरा नुकसान सोपं आहे का ती? अरे तेच म्हणतोय त्यामुळे असला बावळटपणा तू लई येडायला का लई उगा असला बावळटपणा काय परत करू नको. नाही आता झालं हे शेवटचं. बरं एक काम कर, तू काय कर तुझा घरी वहिनी ती पाठव. हा आता मित्र भेटलाय लग्न झाल्यापासून त्याचं माझं बोलणंच नाही झालं. थोडं बोलतो आणि येतो मी पण घरी. ठीक आहे चालेल मग मी जाते. बघ ती घर कोणाचं काय होतंय हा ती बघू आणि माझ्याकडून काय मदत लागली असेल ना ती काय करू. कधी बी तयार आहे बघ त्याच्यासाठी तुला तर माहिती सरपंच तुझं चांगलं आहे, ते सरपंचाला सांगते लवकर हप्ता काढून द्यायला. हा. तुला काय करायचं मी बोलतो तू नको टेन्शन घे. चालतंय मग आता काय झालंय तू अजून मधून फोन करीत जा बेटा येत जा. लग्न झाल्यापासून तो आता काय मी संपर्क म्हणलं तोडला. आता लग्न झालंय मला काय माहिती तुझ्या घरचा प्रॉब्लेम म्हणलं बिझी असेल काय डिस्टर्ब हा बरं की तुला तरी कुठं मी आठवलं रे, लग्न झालं तू विसरूनच गेला. आता काय तुझं लग्न झालं तेव्हा तसंच झालं तो तीच अरे पण केलं. आता उघडलेत ना डोळं आता तर आलोय ना मी तुझ्याकडे. हा, बरं जाऊन चल आता काय आता माझं डोळं काढलं तर बरं चालतंय. चल काळजी चल घे मग. तू पण चल घरी. आता आपण चल दुकानात थंडगार घेऊ काहीतरी. चल चल चल.